अध्यक्ष महोदय, आदरणीय राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलत असताना अध्यक्ष महोदय, शासनाचे मनपूर्वक आभार मानतो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगले निर्णय घेण्याचं काम केल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने, माझ्या विभागाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार मानतो। अध्यक्ष महोदय, शासनाने शेतकऱ्याला अवकाळी पावसामुळे आणि दूषित हवामानामुळे जे शेतीचं नुकसान होत असतं, म्हणून पर्यायी उत्पन्न म्हणून महाराष्ट्र बांबू धोरण 2025 हे जे एक धोरण आणलेलं आहे, या धोरणाचं मी या ठिकाणी स्वागत करतो। अतिशय चांगलं धोरण आणून शेतकऱ्याला पूरक उत्पन्न कसं मिळेल या दृष्टिकोनातून हे धोरण आणलेलं आहे। अध्यक्ष महोदय, शासनाचं अभिनंदन करत असताना, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करत असताना शासनाला तुमच्या माध्यमातून विनंती करतो की रायगड तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये बांबू शेती ही पूर्वीपासून आहे। राजगड तालुक्यामध्ये 18 गावं या बांबूचं उत्पन्न करत असतात। या गावांसाठी त्या ठिकाणी केळद असेल, बोर्डी असेल, ओरोते असेल, वाजगर असेल, अशा अनेक गावामध्ये पूर्वीपासून हा व्यवसाय सुरू आहे। परंतु आपल्या शासनाच्या विशेष निधीमधून या गावातील शेतकऱ्यांना हे उत्पन्न वाढीसाठी आपण जर त्या ठिकाणी मदत केली तर अध्यक्ष महोदय, शासनाचं धोरण, शासनाच्या ज्या अपेक्षा आहेत, शासनाची जी संकल्पना आहे की शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्न म्हणून ते आपण त्याला जे मदत करणार आहोत, हे मदत त्या ठिकाणी होईल असं मला वाटतंय। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून रस्ते असतील, पूल असतील, याचे मोठ्या प्रमाणामध्ये खेडेगावात असेल, मुंबई शहरात असेल, मुंबई शहरामध्ये अध्यक्ष महोदय, पूर्वीचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून, त्यांच्या आशीर्वादाने मुंबई शहरामध्ये मी गेले अनेक वर्ष नगरसेवक असल्यामुळे मला परिस्थिती माहिती आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, बाळनर माझ्या मताशी सहमत आहेत, फक्त ते तिकडं बसले त्यामुळे बोलू शकत नाहीत। म्हणून अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये मुंबई शहर खड्डेमुक्त करण्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय आणि मुंबई शहरामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मुंबई शहरामध्ये झालेले पूल या माध्यमातून मुंबईच्या वाहतुकीमध्ये अडथळा दूर झालेला आहे। याच दृष्टिकोनातून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुंबई रस्ते खड्डेमुक्त व्हावी, लोकांना त्रास होऊ नये, या दृष्टिकोनातून महायुतीच्या माध्यमातून मुंबई खड्डेमुक्त करण्याचं काम केलं, चांगले रस्ते बनवण्याचं काम केलं, पुलाची जे नादुरुस्ती होती, काही पूल धोकादायक होते, ते चांगलं बनवण्याचं काम केलं। याच धर्तीवरती खेडेगावामध्ये चांगले रस्ते व्हावेत अशी मागणी तुमच्या माध्यमातून शासनाकडे करतोय। महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत, मी शासनाचा पहिला आभार मानतो की महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी ही राजगड होती आणि म्हणून त्या तालुक्याला राजगड नाव द्यावं म्हणून गेले अनेक वर्ष आम्ही आंदोलन करत होतो। शिवप्रमणीच्या भावना आम्ही शासनासमोर ठेवत होतो, परंतु या शासनाने त्या भावनांचा आदर करून राजगड हे तालुक्याला नाव देण्यात आलं। त्यामुळे शासनाचा मनपूर्वक आभार मानतो। याच राजगड किल्ल्याला ये जाणं करण्यात चांगले रस्ते बनवावेत आणि म्हणून पुणे बँगलोर जो हायवे आहे, या हायवे बसून राजगड किल्ल्यापर्यंत, वाजेगर गावापर्यंत 4 पदरी रस्ता बनवा, जेणेकरून महाराष्ट्र शासनाचं स्वप्न आहे, आपल्या देशाचं स्वप्न आहे आणि या देशाचं स्वप्न की किल्ले आपले चांगले झाले पाहिजेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगामध्ये पोहोचला पाहिजे। पोहोचवण्यासाठी तिथल्या लोकांना पाहण्यासाठी किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी
4 पदरी रस्ता बनवण्यात यावा। या रस्त्याकडे जात असताना अतिशय जुना पूल आहे, त्या पुलाचं नाव आहे दिडगर। त्या ठिकाणी तो पूल धोकादायक आहे। अध्यक्ष महोदय, शासनाने याची नोंद घेऊन हा पूल तातडीने नवीन बनवण्यात यावा अशी या ठिकाणी मागणी करत आहे। अध्यक्ष महोदय, या रस्त्याच्याच बाजूला शासनाने तीर्थक्षेत्र चांगले होत म्हणून त्याने प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर या रस्त्याच्या बाजूला एक तीर्थक्षेत्र आहे श्री बणेश्वर म्हणून। या क्षेत्राकडे जाण्यासाठी रस्ता अतिशय छोटा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तोही रस्ता 2 पदरी करण्यात यावा अशी या ठिकाणी मागणी करत आहे। अध्यक्ष महोदय, शासनाने अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्रातील असेल, मुंबई शहरातील असेल, जे आपले पोलीस आहेत हे आपल्या महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी, महाराष्ट्रातील जनतेच्या संरक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात। आणि म्हणून आमचे गृहमंत्री अतिशय त्या विषयाकडे लक्ष देत असतात। आदरणीय गृहमंत्री ऐकतायत मला वाटतं। गृहमंत्री साहेब, हा अतिशय तुमचा विषय आहे की या पोलीस गृहनिर्माण वसाहत हे आपण जे 40 ते 50 हजार लोकांना घरे देणार आहोत, जो आपण निर्णय घेतलेला आहे, सागर साहेब तुम्हाला ते माहिती देत आहेत कानात की मामा काय बोलतात तसं ऐका। आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की या घेतलेल्या निर्णयाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, गेले 7-8 वर्ष झालं साकीनाका, चांदिवली, म्हाडा वसाहत येथील पोलीस वसाहत धोकादायक म्हणून तोडून खाली पडलेली आहे। माझी अध्यक्ष महोदय, गृहमंत्र्यांना विनंती आहे की ही पोलिसांची वसाहत पोलिसांच्या मुलाबाळासाठी तातडीने या योजनेमध्ये समावेश करून त्या ठिकाणी चांगली इमारत बांधून द्यावी। आदरणीय मुख्यमंत्री शेतकरी बळीराजा योजना, या योजनेच्या माध्यमातून पानंद रस्ते असतील 22 नंबरला नाव आहे आणि रस्ते चांगले बनवण्यासाठी 22 नंबर रस्ते चांगले बनवण्यासाठी मोजणी करायचं असेल, पोलीस बंदोबस्त असेल, त्या रस्त्यासाठी लागणारे दगड असतील, मुरुम असेल, याच्यावरती जे शासनाने सर्व हे मोफत केलेलं आहे त्याबद्दल शासनाचे मनपूर्वक आभार मानतो। अध्यक्ष महोदय, शासनाने अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्रातील लोकांच्या धार्मिक भावनेचा आदर केलेला आहे, त्याबद्दल मी शासनाचे मनपूर्वक आभार मानतो। शासनाने महाराष्ट्रातील तीर्थस्थळांसाठी त्याच्या विकासासाठी 5,503 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। त्यामध्ये अष्टविनायक असेल, ज्योतिबा मंदिर असेल, त्र्यंबकेश्वर असेल, या महालक्ष्मी मंदिर असेल, असे अनेक मंदिर आहेत। या मंदिराच्या विकासाच्या माध्यमातून शासनाने चांगला निर्णय घेतलेला आहे। माझी शासनाला तुमच्या माध्यमातून विनंती आहे, यापूर्वी शासनाने कैलासवासी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून श्री मांढरदेवी सातारा या ठिकाणी त्या तीर्थक्षेत्राकडे जाणारा रस्ता 380 कोटी निधी मंजूर करून दादांनी एका दिवसात, एका तासात निर्णय घेऊन तो रस्ता मंजूर झाला। माझी शासनाला विनंती आहे की त्या मंदिराच्या बाजूला असणारे संरक्षण भिंत, डोंगर अतिशय धोकादायक आहे। पूर्वी त्या ठिकाणी एक हादसा झाला होता, त्याचं आपण लक्षात घेऊन शासनाने त्या ठिकाणी संरक्षण भिंतीसाठी 50 कोटीची तरतूद करावी। त्याच्या परिसरामध्ये भाविकांना बसण्यासाठी, तो परिसर चांगला बनवण्यासाठी 100 कोटीची तरतूद करण्यात यावी। त्याच धर्तीवरती जसं त्र्यंबकेश्वर बनवलेलं आहे, आपण त्र्यंबकेश्वराच्याच माध्यमातून भीमाशंकर असेल, याच धर्तीवरती नसरापूर या ठिकाणी श्री बणेश्वर म्हणून प्राचीनकालीन मंदिर आहे शंकराचं, जायला रस्ता नाही, परिसरामध्ये भाविकांना बसण्यासाठी जागा नाही। आणि म्हणून शासनाला माझी विनंती आहे, या ठिकाणी रस्त्यासाठी 25 कोटी रुपये देण्यात यावेत। 50 कोटी रुपये देऊन जो अभयारण्य आहे बाजूला, त्या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी
सभागृह असावं, लोकांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी आणि म्हणून त्या ठिकाणी 50 कोटीची निधी तरतूद करण्यात यावी. अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्राचं आराध्य दैवत समजलं जाणारं जेजुरीचा खंडोबा काम चांगलं चालू आहे. शासन त्या ठिकाणी मदत करतंय, परंतु निधी हा कमी आहे. म्हणून माझी शासनाला विनंती आहे, रस्त्यासाठी आणि आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये भाविकांना मोठ्या प्रमाणात जाण्यासाठी 50 कोटीची त्या ठिकाणी तरतूद करण्यात यावी अशी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो. आणि शासनाने या महाराष्ट्रातील भाविकांच्या ज्या भावना त्याचा आदर केला आहे त्याच्याबद्दल अभिनंदन करतो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री बळीराजे मोफत योजना, वीज योजना, तसेच गेले अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या भावना होत्या की फक्त रात्रीची लाईट मिळत होती. आता दिवसाही लाईट देण्याचं काम, सुविधा महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्याचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याने आपण सौर ऊर्जा पंप मागितला, जो शेतकरी पंप मागेल त्याच्या भावनांचा आदर करून त्या ठिकाणी पंप देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचं या ठिकाणी शासनाचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि याच दृष्टिकोनातून शासनाच्या लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्रातील आया बहिणींचा सन्मान करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच शासनाने त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना आणली. त्याच धर्तीवरती आत्ताचं जे आमचं सरकार आहे, या सरकारने महिला बचत गट या माध्यमातून माझ्या आया बहिणींना जो सन्मान द्यायचं काम केलेलं आहे, त्या योजना राबवायचं काम केलं आहे, त्याचाही मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण मला बोलायची संधी दिलीत त्याबद्दल आपला आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.